नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी तुमच्याबरोबर पेरूचा शिरा, पेरूचं चीज हे 2 स्वीट डिश शेअर केले आहेत. तर आज मी तुम्हाला पेरूची चटणी ही स्पायसी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. याच्यासाठी मी इथे एक मोठा पेरू घेतला. तो अर्धा कच्चा, अर्धा पिकलेला होता. खूपच गोड पण होता आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी चटणीसाठी घेतो तसंच हिरव्या मिरच्या, नंतर आल्याचा एक तुकडा घेतलाय मी. मी याच्यातल्या बिया काढल्या नाहीत, कारण या पेरूमध्ये बिया कमीच होत्या पहिल्यापासून. आणि हे आता मी मिक्सरमधून ते बारीक केलंय. त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा आपलं नेहमीचं मीठ, अर्धा चमचा रॉक सॉल्ट, मग 1 चमचा गूळ पावडर, तुम्ही ते साखर घालू शकता आणि अर्धा चमचा जिरं घातले मी. तर तुमच्याकडे भाजलेली जिऱ्याची पूड असेल तर बेस्ट. आणि लिंबू लिंबू थोडंसं इथे मी घातलंय, लिंबाचा रस 1/2 टेबलस्पून. आणि इथे ती कोथिंबीर मी स्वच्छ धुवून ठेवली होती ती घालते. तर हे मी पहिला मिक्सरमधून काढणार, पण ती कोथिंबीर होणार नाही म्हणून त्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालते. दॅट्स इट. आता पाहू शकतात चटणी एकदम छान दिसते, पण छान झाली आहे. आणि मी बिया एकदम कमी होत्या आणि ते एकदम छान, म्हणजे खूपच टेस्टी झाली आहे चटणी पेरूची. तर नक्की ट्राय करा तुम्ही पेरूची चटणी. आणि तुम्हाला ही स्टार्टरमध्ये तुम्हाला खा खाता येईल तुमच्या वेफरबरोबर किंवा भाकरीबरोबर, डोसा किंवा खाकरा, किंवा मी ते खाकरावर खाते. एकदम यम्मी आणि एन्जॉय करतील तुम्हाला. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.